मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते। इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्यात आली असून मनपा आयुक्त पदावरून चहल यांना हटवण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे। मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची आता उचलबांगडी करण्यात आली। निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानुसार 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ज्या ठिकाणी प्रशासक आहेत त्यांची बदली करण्याचे आदेश पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिले होते आणि त्यानुसार मनपा आयुक्त चहल यांना हटवण्यात आले। मुंबईमधून महत्त्वाची बातमी समोर येते। मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची आता उचलबांगडी करण्यात आलेली आहे। काही दिवसातच निवडणुकांना सुरुवात होईल। 20 तारखेपासून अर्ज भरण्याची तारीख सुरू होते आणि 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होईल। त्यामुळे आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। मनपा आयुक्त पदावरून चहल यांना हटवण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आलेली। इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांची बदली झालेली आहे। आता नव्या आयुक्तपदी नक्की कोण असेल, आयुक्तपदी कुणाचं नाव समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे जे जुने प्रशासक आहेत त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आता इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता कोण असेल? अगदी बरोबर तेजल, बघितलं तर इक्बाल सिंह चहल यांची जी आहे आयुक्त पदावरनं जी आहे बदली करण्यात आलेली आहे आणि हे जे आदेश आहेत ते निवडणूक आयोगाच्या याच्यावरच जाहीर करण्यात आलेले आहेत आणि असं सांगण्यात येत होतं की सर्व आयुक्तांची बदली होणार आहे आणि त्याचनुसार इक्बाल सिंह चहल यांची बदली झालेली आहे। खरं तर पाहायला गेलं मुंबईकरांसाठी इक्बाल सिंह चहल एक चांगले आयुक्त होते। कोरोना काळात सुद्धा देखील त्यांचं मुंबईकरांनी काम बघितलेलं होतं आणि सोबतच कुठेतरी राजकीय सुद्धा याच्या पाठी काही होतं का असं सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पण आज जाऊन इक्बाल सिंह चहल यांची बदली झालेली आहे आणि नवीन आयुक्त कोण असेल यासाठी मागील महिनाभरापासून जे आहे एक शर्यत सुरू झाली होती की कोणते आयुक्त असतील आणि याची चर्चा जी आहे मागील महिनाभरापासून सुरू होती की मुंबईला नवीन आयुक्त जे आहेत निवडणुकापूर्वी मिळणार आणि तसं आता होताना दिसून येत आहे तेजल आपल्याला। जी, कोणाचं नाव या संदर्भात समोर आलेलं आहे का? अर्थातच नाव कोणाचं समोर येत नाही आहे, पण एक चांगली शर्यत आहे आणि बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता सध्या महायुतीचं सरकार आहे, तर त्याच महायुतीच्या सरकारमधून जे आहे कोणतरी आयुक्त असतील आणि निवडणुका समोर ठेवून हे सगळं करण्यात येणार आहे। जी, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल।